मी वसीम शेख, सामाजिक कार्यकर्ता रावेर. आज एक विषय आहे. डॉक्टर सचिन भाईकर आणि पंकज सिप्पी. सचिन भाईकर जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी मोठे मोठे घोर केलेले आहे. मी वारंवार जिल्हाधिकारी महोदय असतील, शिव मॅडम असतील, मंत्री महोदय असतील, सर्वांना मी निवेदन दिले, त्यांना मागणी केली, परंतु आजपर्यंत सचिन भाईकर याच्यावर कारवाई झाली नाही. आणि आज त्यांनी एक मोठा घोर केलेला आहे. आज माझे एक मोठा घोर त्याच्या लक्षात आला. कम्प्युटर घोटाळा, कम्प्युटर महाघोटाळा. 1 कोटी रुपयांची कम्प्युटर खरेदी आणि एक कम्प्युटर खरेदीचा घोर सचिन भाईकर यांनी आणि पंकज शिप्पी दोघींना मिळून केलेला आहे. आणि हे घोर जे मागचे शिव मॅडम होते त्यांचे लक्षात आला होता आणि त्यांनी 2 नोटिसा सचिन भाईकर आणि पंकज शिप्पी यांना वाजवले होते. परंतु काही कारणाने मॅडमची बदली झाली आणि नवी मॅडम इथे जळगावला नियुक्त झाली आणि ते मॅडमला अंधाऱ्यात ठेवून त्यांनी कागदपत्रिकावर सह्या करून हे त्यांचे बिल काढून घेतले. आणि दुसरा विषय, डॉक्टरांची भरतीच्या सरकारचा आदेश आल्यानंतरही यांना पैसे घेऊन डॉक्टरांची भरती केली, कर्मचाऱ्यांची भरती केली, नर्सची भरती केली आणि ह्याच्यामध्ये भरतीमध्ये एक महाघोटाळा केलेला आहे. आणि हे घोटाळा कुठपर्यंत चालणार? सचिन भाईकर असं सांगतो की मला मी कोणालाही घाबरत नाही, माझ्यावर मोठे मोठे हात आहे. साहेब, हे भ्रष्ट अधिकारी इथला भ्रष्टाचार करून सीना चौळा करून सांगतो की मला कोणाचाही धाक नाही. मी वारंवार 4 महिन्यापासून आपला दवाखाना हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे महापुरुषांच्या नावावर घोटाळा, त्यानंतर अनेक उपकेंद्रामध्ये मोठे मोठे घोटाळे आहे. कुठे आशा वर्कर आहे तर डॉक्टर नाही, कुठे डॉक्टर आहे तर आशा वर्कर नाही, कुठे डॉक्टर आहे तर सिस्टर नाही. असे अनेक ठिकाणी मोठे मोठे घोर सचिन भाईकरनं केलेले आहे. मी जिल्हा अधिकारी महोदयाला विनंती करतो की आपण असे भ्रष्ट अधिकाऱ्यावर लवकरात लवकर कारवाई करा, नाहीतर आम्हाला दुसरा पर्याय करावा लागेल आणि तुमच्या कार्यालयासमोर आम्ही 10 तारखेनंतर उपोषणाला बसणार आहे. आणि जेव्हा आपण एखादी टायमाला काही दवाखान्यामध्ये काही मॅटर घडत असतं, जर आपण पंकज शिप्पीला, सचिन भाईकरला कॉल केला, त्यांच्या उडाउडीचे उत्तर असतात. पहिले कॉल घेत नाही, कॉल घेतला उडाउडीचे उत्तर असतात. आणि असे गुंडागर्दी करायचा प्रयत्न करतात. हरामाचे पैसे कमवून आणि जनतेवर गुंडागर्दी करतात. आणि अनेक ठिकाणी मोठे मोठे घोर आणि अनेक हरामाचा पैसा सचिन भाईकरनं कमवला आहे. मी मंत्री महोदय असतील, आमचे जिल्हा अधिकारी महोदय असतील, यांना विनंती करतो की असे भ्रष्ट अधिकाऱ्यावर आपण लवकरात लवकर कारवाई करा. जर याच्यावर कारवाई झाली नाही तर आम्ही 10 तारखेनंतर कोणतीच वाट बघणार नाही आणि जिल्हा अधिकारी कार्यालयासमोर आम्ही उपोषणाला बसणार आहोत. एवढं सांगतो ना थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.